हमारे साथ अमरण उपोषणकर्ता यूसुफ शेख है, उनसे बात करते हैं पूरा प्रकरण। और आज 6 दिनों के बाद उनका उपोषण खत्म हुआ है, तो क्या वो समाधानी है? उनका जो उपोषण वापस उन्होंने लिया है, यूसुफ भाई क्या कहेंगे? आपका उपोषण वापस लिया गया है, क्या आपको समाधान हो चुका है पुलिस प्रशासन से, महानगर नगर पालिका से? क्या जी अल्हम्दुलिल्लाह, मैं सीओ साहब का शुक्रिया अदा करता हूँ और मंडलवार साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ, और हमारे दीवान साहब वाजिद अंसारी साहब, पोते साहब और हुले साहब, और हमारे सुदाम भाई, हमारे जब नगर परिषद के साहब, इन्होंने बहुत जो है तो वारंवार चक्कर मारते थे, देखते थे, मेरी तबीयत की काळजी लेते थे। और मुनाफ खान दुरानी जो तो 6 दिन से यहाँ पे औरंगाबाद से आगे मेरे लिए रुके हुए, मैं इन सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और मंडलवार साहब जो मेरे को रात में 2 बार आते थे साहब देखने के वास्ते, पीआई साहब, ये मुझे आके देखते थे, हिलाते थे, बात करते थे कि भाई क्या कर रहा है आदमी की तबीयत कैसी है। और हमारे सीओ साहब को भी बहुत फिक्र थी। सीओ साहब आज जो है तो पात्री खास मेरे लिए आए। एक मालीवाड़ा 14 एक मालीवाड़ा शिवार पात्री 2013 में एक नगर पालिका ख्याल से चूक हो गई थी, जो जिला परिषद तुम्हारे नगर परिषद की आरक्षण की जगहों पे पीटा लगा दिए थे। अभी साहब ने उसका रास्ता निकाल के दिए लेखे में, अभी देखेंगे इंशाल्लाह आगे। हमारे साथ पाथरी नगर पालिका के सीईओ तुकाराम कदम सर है, उनसे बात करते हैं। सर, काय प्रकरण होता आणि आज उपोषण आज सोडवण्यात आलं, आमरण अनशन होता काय? श्री युसुफ शेख उर्फ बबलू भाई यांनी गेल्या 2-3 दिवसापासून माळीवाडा येथील सर्वे नंबर 14/1 मधील 40R जमिनीच्या फेरफारासंदर्भात ते पीटीआर रद्द करण्याच्या अनुषंगाने आमरण उपोषण केले होते। तर या बाबतीमध्ये आम्ही त्यांना अगोदर पण आमचा त्यांचा पत्रव्यवहार झालेला होता, तर त्या बाबतीत त्यांचे काही इश्यू होते, ते आणि त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र ॲडव्होकेट मुनाफ दुरानी साहेब यांच्या सोबत पण आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे। आणि सविस्तर चर्चा मी आणि आमचे सहकारी ऑफिसचे सहकारी आणि पोलीसचे पीआय साहेब यांनी पण सर्व विषय समजून आम्ही त्यांना पण ब्रीफ केलेला आहे। आणि अनुषंगाने काही कायदेशीर गुंतागुंत आहेत, त्या बाबतीमध्ये नगरपालिकेने अगोदर निर्णय घेतलेला असल्यामुळे आताची सध्याची प्रशासकीय नगरपालिका काही बाबतीत निर्णय घेण्यात असमर्थ आहे, अशी सध्याची आमची नगरपालिकेची भूमिका असल्यामुळे आणि ही वस्तुस्थिती ॲडव्होकेट मुनाभाई यांना या ठिकाणी समजून त्यांनी पण आमची बाजू समजून घेतली। पुढे पण त्यांना नगरपालिका प्रशासनातर्फे त्यांचा विषय सॉल्व्ह करण्यामध्ये जी काही मदत लागेल ती आम्ही सर्वतोपरी त्यांना करण्यास तयार आहोत। आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपलं उपोषण माघार घेतलं, त्याबद्दल आमच्या सर्व नगरपालिकेच्या वतीने, माझ्या वतीने आणि सर्व प्रशासनाच्या वतीने, पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने पण मी त्यांचे या ठिकाणी खूप आभार मानतो। पाथरी तालुके के पीआई हमारे साथ है, मंडलवार सर कर्तव्य दक्ष पीआई है। और आज के अमरण अनशन को उठाने के लिए जो आप ये बैनर देख रहे हैं, 6 दिनों से उपोषण चल रहा था यूसुफ मोहम्मद शेख का। 1 तारीख से 1 नए साल की शुरुआत से चल रहा था, आज अनशन खत्म हुआ है। मंडलवार सर से बात करते। सर, काय सांगणार? या अनशन आज उठवण्यात आलेला आहे आणि आश्वासन दिलं पण सीओ साहेबांनी, काय? पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत पाथरी नगर परिषद समोर मोहम्मद युसुफ शेख हे मागील 1 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या जे मागण्या होत्या ते नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरक्षित जागेच्या अनुषंगाने होत्या। त्या मागणीच्या अनुषंगाने ते उपोषणाला बसले होते, परंतु दरम्यान आम्ही त्यांच्या प्रकृतीच्या अनुषंगाने वेळोवेळी त्यांचं वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। आम्हाला आज रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचे एक पत्र भेटलेलं आहे नगर परिषदकडून। त्या अनुषंगाने आम्ही आज मग सीओ साहेब, त्यांचे जे सहकारी आहेत ॲडव्होकेट मुनाफ भाई दुरानी आणि त्यांचे काही सहयोगी यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आणि सदर उपोषण उठवण्या अनुषंगाने योग्य ती आणि कायदेशीररित्या त्यांचे समाधान करून हे उपोषण थांबवण्याबाबत त्यांनाही विनंती केली आम्ही उपोषणकर्ते यांना। आणि सर्वांच्या या ठिकाणी चर्चेतून आदरणीय शिवसाहेब मुनाभाई दुरानी त्यांचे सहकारी उपोषणकर्ते यांचे समाधान झालेले आहे। त्यांनी आश्वासित केलेले आहे, त्या आश्वासनाच्या आधारे त्यांनी उपोषण थांबवण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या उपोषणातून माघार घेणार आहेत।